सन्माननीय श्री महादेव राऊत यांची CMA ची एक्झाम पास होऊन ते आज डिग्री घेतलेली आहे CMA ची. त्यासाठी आर्या परिवाराकडून त्यांचा सत्कार होत आहे. तर यासाठी मी मंगडी यांना विनंती करतो की त्यांनी हा सत्कार करावा. सरांचं मोठे पण आहे खरं तर आर्याचे संचालक सरांनीच हे काम करावं. तुम्ही मोठे मी जिव्हाळ्याचा विषय आणि ते म्हटलं सगळ्यांसमोर एक तर तुम्ही आर्या परिवाराला सुरुवातीपासून होता, सुरुवातच आर्या परिवारातून झाली. त्याच्यामुळं अभिनंदन तुम्हाला आर्या परिवाराकडून अभिनंदन आणि पुढील वाटचाली शुभेच्छा. दोन शब्द विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय सांगाल? माझं नाव महादेव भागवत राऊत. मी खरं तर बुलढाणा डिस्ट्रिक्टमधून आलेलो आहे आणि खरं तर माझी म्हणजे इंटरची जर्नी तर आधीची होती, पण खरी जर्नी जे चालू होते एका प्रोफेशनलची ती होते फायनल स्टेजला. कारण इंटरमध्ये थोडाफार गायडन्स आणि सिलेबसचं पण गायडन्स तर असतेच इंटरसाठी खूप लोकांकडे, आणि सिलेबसचं पण थोडं एवढं हे काय नसते, पण फायनलला खरं तर खूप लोकांची गरज पडते गायडन्ससाठी किंवा फायनान्शियली किंवा मेंटली हेल्थसाठी. तर माझी खास खरी जर्नी चालू झाली खरं तर सरांच्या आधी लायब्ररी तिकडे होती तिकडल्या बिल्डिंगमध्ये, तर तिथून चालू झाली. तर सरांनी पण म्हणजे खूप सपोर्ट केला तेव्हा, म्हणजे फीजचं वगैरे ॲडजस्ट करायचे. कारण सरांनी पण कधी एक असं बिझनेसच्या उद्देशानं बघितलं नाही. तर म्हणजे त्यांचे तसे नॉन प्रॉफिटमध्येच येते खरं तर, पण तरी बरेच लोक बघतोय आपण तर त्यांचा खरा उद्देश असतो पैसा कमवणे, एक लायब्ररी म्हणून बिझनेस चालवणे. तर सरांचं समजा एवढं हे नव्हतं, तर मेन त्यांचा उद्देश हाच राहिला की बाबा पोरांना काहीतरी हेल्प होईल. तर त्यांनी बुक्स पण ठेवले काही, असं आहे का फक्त लायब्ररीची सर्व्हिस देत आहे. तर सरांनी खरंच खूप सपोर्ट केला त्यावेळेस फीजचं वगैरे ॲडजस्ट करायचं, आणि खरी जर्नी तिथूनच चालू झाली ती माझी फायनलची. आणि फायनली तो दिवस आला आहे आज. तरी सरांचे आणि मॅडमचे पण, मॅडमने होते आज, मॅडमचे पण खूप खूप आभार. आणि सगळ्यांना जे काही MPSC ॲस्पिरंट असतील किंवा प्रोफेशनल असतील त्यांना पण पुढील वाटचाली शुभेच्छा.